नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटोमोटिव्ह चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत 2025 मध्ये नुकतीच फेसलिफ्ट झालेली टाटा अल्ट्रॉज, एक प्रीमियम हॅचबॅक जी आता आणखी स्मार्ट आणि सेफ बनली आहे। चला तर बघूयात। अल्ट्रॉजचं नवीन फेसलिफ्ट व्हर्जन पाहताच लक्षात येतं आता ही गाडी आधीपेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह आणि मॉडर्न दिसते। फ्रंट ग्रिलमध्ये ब्लॅक ग्लॉसी टच, नवीन DRLS आणि LED हेडलॅम्प्स आले आहेत। साइड प्रोफाईलमध्ये विशेष फरक नाही, पण आता मिळतोय नवीन अलाव्हील डिझाईनची स्पोर्टी फील देतोय। बॅक साईडवर तुम्हाला नवीन LED टेल लॅम्प्स आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिश दिसेल, जो गाडीच्या लुकमध्ये प्रीमियम टच देतो। पुन्हा एकदा टाटाने प्रूव्ह केलं की लुकच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही। आता बघूया इंटिरियर आणि फीचर्स। अल्ट्रॉजचं केबिन आता आणखी रिफाईंड आणि टेक्नॉलॉजी फ्रेंडली झालं आहे। सगळ्यात मोठा बदल म्हणजे 10.25 इंचचा टच स्क्रीन जो IRA कनेक्टेड टेकसह येतो। त्यासोबत फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे। आता मिळते वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग आणि 6 स्पीकर JBL साऊंड सिस्टीम सहित। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स ते स्टँडर्ड भेटतात। क्रूज कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू आणि व्हॉइस ॲक्टिवेशन हे फीचर्स अल्ट्रॉजला बनवतात सेगमेंटमध्ये सर्वोत्तम। तर आता आपण पाहूयात इंजिन व परफॉर्मन्स। अल्ट्रॉज फेसलिफ्टमध्ये इंजिन ऑप्शन तसंच ठेवण्यात आले आहेत। 1.2 लिटर नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल व 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन यामध्ये भेटते। नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोलमध्ये 88 bhp आणि 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT पर्याय भेटतात, तर टर्बोमध्ये 110 bhp आणि 6 स्पीड मॅन्युअल भेटते। CNG व्हर्जनमध्ये दोन्ही टाकी मिळून सुमारे 60 लिटरची कॅपॅसिटी। यामध्ये मायलेजमध्ये आपल्याला पेट्रोल 18 किलोमीटर पर लिटर भेटते, डिझेलमध्ये 23 kmpl व CNGमध्ये 26 किलोमीटर पर ग्रॅम व CNGमध्ये 26 किलोमीटर पर kg। नवीन अल्ट्रॉजमधून ड्रायव्हिंग अनुभव आणखी सुखद आणि स्मूथ व रिफाईंड होतो। सस्पेन्शन सेटअप देखील चांगले आहे। किंमत आणि व्हेरियंट्स। अल्ट्रॉज फेसलिफ्ट 2025 ची किंमत सुरू होते 6.89 लाखापासून ती जाते 10.79 लाखापर्यंत एक शोरूम। यामध्ये XE, XM, XM प्लस, XT, XZ व XZ प्लस हे व्हेरियंट उपलब्ध आहेत। IRA कनेक्टेड फीचरसह 6 एअरबॅग्स आणि 10.25 स्क्रीन हे फीचर्स XT वरून सुरू होतात। टर्बो व्हर्जन आणि डिझेलसाठी किंमत थोडी जास्त आहे, पण परफॉर्मन्सही जबरदस्त आहे। या सेगमेंटमध्ये अल्ट्रॉजला टक्कर देणाऱ्या गाड्या आहेत मारुती बेलेनो, हुंडाई i20 आणि होंडा जॅज। पण अल्ट्रॉज आता 6 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, मोठी स्क्रीन आणि प्रीमियम टचमुळे त्यांना मागे टाकते। बेलेनोमध्ये हायब्रिड आहे, i20 मध्ये स्पोर्टी टर्बो आहे, पण अल्ट्रॉजचे रोड प्रेझेन्स आणि बिल्ड क्वालिटी अनमॅचेबल आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही एका प्रीमियम, सेफ आणि फीचर्स पॅक हॅचबॅकच्या शोधात असाल तर टाटा अल्ट्रॉज फेसलिफ्ट 2025 एक उत्तम ऑप्शन आहे। आपल्या देशातल्या रस्त्यांसाठी बिल्ड क्वालिटी, सेफ्टी, मायलेज सगळं काही मिळतं या कारमध्ये। टाटाची सर्व्हिस नेटवर्कसुद्धा दिवसेंदिवस चांगलं सुधारत चाललं आहे। तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। तुम्हाला अल्ट्रॉज फेसलिफ्ट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। कोणती व्हेरियंट तुम्ही घ्याल तेही सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच कार व बाईक्स अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नवीन रिव्ह्यू आणि अपडेटसह।